नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मेष राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. कारण या महिन्यात 27 जुलैपासून तर वर्षाच्या शेवटी 11 डिसेंबरपर्यंत शनी महाराज वक्री होणार आहेत. आणि शनी महाराज जेव्हा वक्री होतात, वक्री म्हणजे उलटे चालतात, उलटी चाल चालतात, तेव्हा आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात खूप मोठ्या घटना घडत असतात. आणि याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या व्यवसाय, नोकरी, नातेसंबंधांबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. कर्ज असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, काहीही प्रश्न असतील, बाधा असेल, अडचण असेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य प्रश्न असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, कोणती बाधा, कोणते दोष आहे ते बघू आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आता वळूया मेष राशीकडे. मित्रांनो, येणारे 137 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी देणारे आहेत. होय, तुम्ही जे ऐकत आहात ते अगदी खरं आहे. 27 जुलै 2026 ते 11 डिसेंबर 2026 हा तो काळ आहे जेव्हा कर्मफळदाता शनिदेव मीन राशीमध्ये वक्री म्हणजेच उलट्या चालीने चालणार आहेत. आता सध्या शनी महाराज मीन राशीमध्ये आहे आणि ते 27 जुलैपासून उलटी चाल चालणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनीची वक्री चाल ही साधी घटना मानली जात नाही. हा काळ म्हणजे परीक्षा पाहणारा आणि महाबदलांचा काळ मानला जातो. तुमच्या नोकरीत, व्यवसायात, नात्यांमध्ये आणि आरोग्यात अशा काही खूप मोठ्या घटना घडणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. हे 137 दिवस तुम्हाला राजा बनवणार की तुमच्या अडचणी अजून वाढवणार, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की शनी वक्री होणे म्हणजे नक्की काय. शनिदेव हा न्यायाचा, कर्माचा देव आहे. जेव्हा शनी वक्री होतो तेव्हा त्याच्या पृथ्वीवरील आणि विशेषतः आपल्या राशीवरील प्रभाव प्रचंड तीव्र होतो. मेष राशीसाठी शनिदेव सध्या तुमच्या कुंडलीच्या 12व्या स्थानात म्हणजे व्यय स्थानात वक्री होत आहेत. 12वे स्थान हे खर्च, परदेश, कोर्ट कचेरी आणि मानसिक तणावाचे स्थान मानले जाते. ज्यामुळे या 137 दिवसात शनिदेव तुमच्या जुन्या कर्माचा हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहेत. तुम्ही भूतकाळात केलेल्या चुका, तुमचे अर्धवट राहिलेले प्रयत्न, या सगळ्यांची उजळणी आता होणार आहे. आता आपण बोलूया त्या खूप मोठ्या घटनांबद्दल ज्या मेष राशीच्या आयुष्यात घडू शकतात. करिअर आणि पैशामध्ये अनपेक्षित बदल होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक करणार असाल तर थांबा. 27 जुलै ते 11 डिसेंबर दरम्यान तुमचे एखादे मोठे डील, प्रमोशन अचानक अडकू शकते. पण घाबरू नका. ज्याचे पैसे कित्येक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून कुठेतरी अडकलेले होते ते पैसे अचानक आता परत मिळू शकतात. जुन्या समस्यांचे पुरागमन होऊ शकते. शनी वक्री असण्याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी तुम्ही सोडून दिल्या होत्या किंवा विसरला होता त्या पुन्हा समोर येतील. जुन्या कोर्टचा वाद, जुने कर्ज किंवा जुनी तब्येतीची तक्रार ती या काळात डोके काढू शकते. शनी तुम्हाला सांगत आहे की आता पळून चालणार नाही. या समस्येचा सामना करा आणि ती कायमची संपवा. परदेश व प्रवासाचे योग असतील. 12वे स्थान परदेशाचे आहे. जर तुम्ही परदेशी जाण्याच्या उच्च शिक्षणासाठी किंवा व्हिसासाठी प्रयत्न करत असाल तर सुरुवातीला काही अडथळे येतील, पण ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास तुम्हाला अचानक एखादी खूप मोठी गुड न्यूज मिळू शकते. मेष राशीच्या मित्रांनो, हा काळ जितकाच संधी घेऊन येणार आहे तितकाच तो काही बाबतीत अत्यंत धोकादायक ठरू शकतो. म्हणून या गोष्टींची विशेष काळजी घ्या. रागावर आणि वाणीवर ताबा ठेवा. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे तुमच्यात ऊर्जा भरपूर असते. पण शनी वक्री असताना जर तुम्ही कोणाशी वाद घातलात तर तो वाद कोर्टापर्यंत जाऊ शकतो. गुंतवणुकीत घाई करू नका. शेअर मार्केट किंवा लॉटरीमध्ये या काळात मोठे जुगार खेळू नका. शॉर्टकटने पैसे कमवण्याच्या नादात मोठे नुकसान होऊ शकते. आरोग्याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नका. विशेषतः पायाचे आजार, डोळ्यांच्या समस्या किंवा निद्रानाश म्हणजेच झोप न येणे या त्रासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. आता तुम्ही म्हणाल, एवढ्या मोठ्या घटना घडणार आहेत तर आम्ही काय करावे. शनिदेवाला प्रसन्न करण्याचा आणि वक्री काळात त्रास कमी करण्याचे 3 मोठे उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि शनी चालिसाचे पठण करा. दुसरा उपाय म्हणजे हनुमान चालिसा. मेष राशीच्या लोकांसाठी हनुमानजींची सेवा हे रामबाण औषध आहे. रोज किंवा किमान शनिवारी, मंगळवारी हनुमान चालिसा नक्की वाचा. तिसरा उपाय सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे गरजू आणि गरीब लोकांना मदत करा. शनिदेव कर्मप्रधान आहेत.
तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांना, कामगारांना, नोकरांना त्रास देऊ नका. त्यांना मदत करा. शनिदेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. तर मेष राशीच्या मित्रांनो, 27 जुलै ते 11 डिसेंबर 2026 हा काळ घाबरण्याचा नाही, तर सावध राहून स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. शनिदेव तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी वक्री होत आहेत. या 137 दिवसांच्या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. यश तुमचेच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी तुमचे प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.